नमस्कार, विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण अळूवडी बनवणार आहोत। त्यासाठी मी अळूची पानं घेतलेली आहेत। ही अळूच्या पानांना असा काळा देठ असतो ना, त्या अळूची पानांची अळूवडी बनवतात आणि ती छान लागते। तर आपण ही पानं आता स्वच्छ धुवून घेऊया। मी इथे 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर छोटा आल्याचा तुकडा, थोडासा कढीपत्ता टाकते, कोथिंबीर आणि 2 मिरच्या। आपण हे मिक्सरला लावून घेऊया आधी। हे पहा, आम्ही आता हे असं वाटून घेतलेलं आहे। आपण एका भांड्यात काढूया। आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकणार आहोत, 1 चमचा घरगुती मसाला, गूळ टाकते मी आता याच्यामध्ये। आपल्याला किती गोड वगैरे हवी आहे त्याप्रमाणे गूळ टाका। त्यानंतर बेसन, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा तीळ। मी ते तीळ भाजून घेतलेले आहेत। आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि चिंचेचा कोळ। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। मी आधी अर्धी वाटी बेसन टाकलेलं आणि मग नंतर आपलं कसं बॅटर पातळ वगैरे आहे त्याप्रमाणे मग मी पुन्हा त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकलं आणि मिक्स करून घेतलं। आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपल्याला या पानांचे हे बघा, हे देठ आहेत ना, ते काढून घ्यायचे सुरीने। सर्व पानांचे आपल्याला हे असे देठ काढून घ्यायचे आहेत। हे पण जेवढे शक्य आहे तेवढं काढून घ्या। आपल्याला या पानांवर, सर्व पानांवर अशी लाटणी फिरवायची। अशी सर्व पानांवर फिरवायची आपल्याला। चला, तर मग आपण आता याला बॅटर लावूया। हे वाटण आपल्याला सगळीकडे वाटण लावून घ्यायचं आहे। असं एक पातळ थर लावायचं आहे आपल्याला। आता दुसरं पान घेऊया। आता आपल्याला पान असं उलट ठेवायचं। असं याप्रमाणे ठेवायचं आहे आणि आता असं सगळीकडे बॅटर लावून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आपली पानं ही किती छोटी आहेत किती मोठी आहेत त्याप्रमाणे आपल्याला ही पानं एकावर एक टाकायची, म्हणजे रोल करताना जास्त मोठा पण होणार नाही आणि जास्त छोटा पण होणार नाही।
आता ही माझी पानं जरा मोठी आहेत, त्याच्यामुळे मी 1, 2, 3च पान लावणार आहे आणि मग दुसरा रोल करणार आहे. असं पान लावूया आपण. हे पण असं मी आता बॅटर लावून घेतलेलं आहे हे वाटण. आता हे पण आपल्याला हे असं या साईडून फोल्ड करायचं आहे. हे पहा, हे असं फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि या साईडून असं दोन्ही साईडून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. आणि आता याला पण थोडंसं आपल्याला बॅटर लावायचं आहे. असं लावलं की मग आता इथून फोल्ड करायचं आहे आपल्याला. हे असं हे पहा. आता आपल्याला इथून आता असं रोल करत जायचं आपल्याला. असं घट्ट असं दोऱ्याने बांधून घ्यायचं म्हणजे हे सुटणार नाही. हे असं बांधून ठेवायचं आपल्याला. आपल्याला असाच आणखीन एक रोल करून घ्यायचा आहे. आपण आधी जसं केलं त्याप्रमाणेच आपल्याला हे सगळं बॅटर लावून घ्यायचे सगळीकडे. आता आपल्याला असा पान उलट लावायचा आहे. या पानात आपली पानं किती छोटी मोठी आहेत त्याप्रमाणे आपल्याला ही पानं घ्यायची. आपल्याला आता या दोन्ही साईडून फोल्ड करायचं आहे. असं फोल्ड करायला घेऊया. असं अलगद घट्ट करून घ्यायचं आहे. हे पहा, हा असा रोल बनवायचा आणि दोऱ्याने बांधून घ्यायचं असं. हे पहा, मी रोल करून घेतलेले आहेत आणि मधून कट केले कारण जरा मोठे होते ना पानं, त्याच्यामुळे मी मधून कट केले. आता आपण हे वाफायला ठेवूया. पाणी गरम करत ठेवले टोपात आणि वरती चाळण ठेवले. आता आपण हे रोल ठेवूया. आणि आता झाकण ठेवून एक 15 मिनिट आपण ठेवणार आहोत. आता एक 15 मिनिट झालेली आहेत. आपण बघूया आता. आळूवडी चांगली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण हे अर्धा तास असंच बाहेर ठेवूया थंड होण्यासाठी आणि मग आपण 1
तास फ्रीज मध्ये ठेवूया। हे पाणी वाफून झाल्यानंतर अर्धा तास थंड होण्यासाठी बाहेर ठेवलेले आणि अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवलेले। आता आपण अळूवडी कट करूया। हे असे कट करून घ्या। आता मी या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण या अळूवड्या शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही करणार। पण फ्राय पॅन मध्ये अशा एक एक टाकूया। एक साइड थोडी होऊ देऊया आणि मग पलटूया। आता आपण पलटूया। आता आपण या काढून घेऊया आणि दुसरी बॅच टाकूया। शॅलो फ्राय केल्यानंतर पण कुरकुरीत होते आपली अळूवडी। थोडं वरून तेल टाकूया। आता पलटूया। आपली अळूवडी मस्त झालेली आहे, सुटलेली नाहीये आणि लेअर पण छान आले। असेच आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत। तर आपली कुरकुरीत आणि खमंग अशी अळूवडी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।